महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे घोषित केलेलं आहे. तर पाहायचं गेलं तर साईडला छोटे छोटे गाव आहेत आणि इकडं पूर्ण ह्या साईडला जंगल आहे. तर नाहीतर बेकार लागणार आहेत. आता सँडी व्हिडिओ बघत असशील ना तर तुझी घेऊन ये 390. हां, तुला खूप मजा येईल. मजा येणार आहे खूप. आणि जे कोणी पण एक्सपोल्सवाले बघत असतील ना, या तुम्हाला ऑफ रोडिंगची मजा घ्यायची ना, इकडे या. ॲडव्हेंचरवाल्या सगळ्यांनी फुल ॲडव्हेंचर आहे, फुल ॲडव्हेंचर. ओके, सो नमस्कार, जय महाराष्ट्र रायडर्स. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे माइल्स विथ एजे. सो आज आहे रविवार आणि आपण चाललो आपले संडे राईडला, जे की होणार आहे तुंगारेश्वर महादेव मंदिर आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरी, जे की आहे वसई साईडला. सो करंटली पाहायचं झालं तर मंदिर खूप जुनं आहे, 100+ इयर्स ओल्ड आहे. आणि आज आपल्यासोबत फक्त एकच रायडर आहे, जो की असणार आहे अजिंक्य. आणि तो आपल्याला भिवंडी बायपासला भेटेल मीटअप पॉईंटवरती. आणि मी चाललो अजून आत्ता ठाणेमधून आग्रा हायवेने. सो करंटली फारसा डिस्टन्स नाही आहे, थोडासा डिस्टन्स आहे, पकडून चला 40 किलोमीटर्स. आणि तिकडे जाऊन बघूया काय काय पाहायला भेटते. सो करूया आजची आपली राईडची सुरुवात. सो लेट्स गो. करूया आता आपल्या राईडची सुरुवात. वातावरण पण मस्त खुललंय. इट्स लाईक काय पावसाचं वातावरण थोडंसं दिसतंय, पण 2 दिवस पाऊस पडला नाही. सगळ्यात पहिले तर अजिंक्यला कॉल लावून सांगतो निघाला. सो म्हणजे मी पोहोचेपर्यंत तो पण पोहोचेल. ॲट द स्टार्टिंग ऑफ द वीक. हॅलो, निघतोय म्हणलं मी. एक मिनिट, मी टाइम सांगतो तुला. तर करूया आपल्या राईडची सुरुवात. गणपती बाप्पा मोरया, बजरंगबली रक्षा करना, जय श्रीराम. सो लेट्स गो. आणि मला डिस्टन्स दाखवतोय अजून मीटअप पॉइंटचा 34 किलोमीटर्स. ओ सॉरी, 34 किलोमीटर्स नसेल, मे बी. आय थिंक हे तर डायरेक्ट डेस्टिनेशनचा दाखवतो 34 किलोमीटर्स. तिथून राईट घ्यायचा आहे. ओके, सो कलवामधून दाखवतोय मॅप. सो जाऊ इथूनच. ओके, ते ठाणेमधून जाण्यापेक्षा बरंच आहे. कारण की त्या साईडला गेलं म्हणजे माझीवाडा साईडला वगैरे, तर तिकडं ट्रकचं एवढं बेकार ट्रॅफिक असतं ना. वेस्ट साईडला जाणाऱ्या जेवढ्या पण आहेत, वसई, विरार, घोडबंदर रोड, त्या साईडला जेवढ्या पण जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांचं एवढं ट्रॅफिक असतं ना बेकार. सो लिटरली मी आता म्हणजे गाईज, मी आता फुटेजेस चेक केल्या कॅमेऱ्यामधल्या की व्हिडिओ क्लिप्स कशा येतात वगैरे. सो भाई साहब एकदम तगडे आहेत. म्हणजे मी आज ह्याला घेतल्यापासून टेस्टिंग फर्स्ट टाइम करतोय. तसं पाहायचं झालं तर DJ Action 2 पण एवढा खराब नव्हता. फक्त तो एवढीच गोष्ट की तो एका गोष्टीसाठी नव्हता, म्हणजे मोटो व्लॉगिंगसाठी. कारण की तुम्हाला पण माहिती आहे मोटो व्लॉगिंगमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे. कारण की बॅटरी बॅकअप ऑब्वियसली FPS वगैरे तर तो देतच होता चांगला, म्हणजे स्लोमो व्हिडिओ शूट करायला वगैरे चांगलं होतं. पण मेन त्याचा कन्सर्न एकच होता की बॅटरी बॅकअपमध्ये मला कॉम्प्रोमाइज करावं लागायचं. सो या सेलमध्ये फ्लिपकार्टच्या जराशे पैसे जास्त घालून थोडंसं अपग्रेड केलं अपग्रेड, म्हणजे लाईक करतोय काय, अपग्रेडच केलं आणि घेतला आता तो DJ Action 4. लिटरली याची क्वालिटी एवढी मस्त येईल आहे ना, म्हणजे लाईक जे कलर ग्रेडिंग यायला पाहिजे आभाळाची वगैरे एक नंबर येते. म्हणजे कलर्स कॅप्चर वगैरे करता आले पाहिजे.
तो एकदम प्रॉपरली कॅप्चर करतोय. आई शपथ, तिथं चढ होता बघितलंच नाही मी. आणि तसं गोप्रो सोबत पण जायला काय एवढं हे नव्हतं मला. पण प्रॉब्लेम काय होती गोप्रोची मी सांगतो तुम्हाला. फर्स्ट थिंग, जर तुम्ही गोप्रो घेताय तर तुम्हाला त्याच्यासाठी एक सेपरेट माईक ॲडॅप्टर घ्यावं लागेल. ओके. अँड द सेकंड थिंग, गोप्रो जो आहे त्याचे सेन्सर्स लिटरली म्हणजे थोडेसे जास्त नाही, थोडेसे म्हणजे कमी परफॉर्मन्स देतात नाईट मोडमध्ये किंवा रात्रीच्या वेळेस किंवा लो लाईटमध्ये पकडून चाला आणि कलर ग्रेडिंगमध्ये. सो त्या गोष्टी नजरेत ठेवून मी हा परचेस केला. आणि गाईज आता आपली अजून एक लवकरच ट्रिप येणार आहे, म्हणजे आपली नवीन ट्रिप, म्हणजे जे की होणार आहे मुंबई टू अक्कलकोट, पंढरपूर आणि तुळजापूर. मला सँडीमध्ये बोलला की, म्हणजे सँडी नाही सॉरी अजिंक्य बोलला की सँडी वगैरे प्लॅन करतायत. सो मी परत सँडीला विचारले. सँडी मला अजून तर काय प्लॅन झाला नाही, पण प्लॅन करू असं म्हणतोय तो. सो बघू काय विषय होतोय. जर जायचं झालं तर मग मला गावाकडं पण जाऊन येता येईल. त्यामुळे आता लवकरच ते प्लॅन करतील तर मला सांगतील. तर त्या अकॉर्डिंग मी पण माझा प्लॅन करेल, म्हणजे घरी पण जाऊन येता येईल आणि एक आपली ट्रिप पण होईल चांगली. ओके. सो इथून आतमध्ये ब्रिज खाली लेफ्ट. अजिंक्य तिथं थांबला असेल मे बी, नाहीतर तो येईल. वाट बघू त्याची, नसेल आला. हाय हाय होय होय, हाय हाय होय होय हाय हाय. नाही रे, इथं आला ना अजून तो. नाही आला, त्याला कॉल लावतो. म्हणजे बरोबर जो स्ट्रेट रोड आहे ना तिथंच, म्हणजे साईडला दिसेल तुला गाडी. मी थांबलो. ठीक आहे. ओके. हा, तो येईपर्यंत आपण पाणी वगैरे पिऊन घेऊ. पाण्याची बॉटल घेतो एक. हे बघा बॅग कशी बांधली आहे मी. म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त काय नाही, टूल किट वगैरे असतात माझे, म्हणजे इमर्जन्सीला कधी लागले तर. सो अजून आता गाडीची सर्व्हिसिंग पण लवकरच आली आहे आपल्या, सर्व्हिसिंग पण करून घेऊ. ओके. सो निघू आता वापस म्हणतो डेस्टिनेशनकडे. पहिले तर मॅप सेट करून घेऊ. ले 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 ले. आता डायरेक्ट डेस्टिनेशन 20. हा 20 किलोमीटर आहे फक्त. बरं आहे ना उलट. चल लेट्स गो. भाई अजिंक्य फुल तयारीत आला आज. बघा तर झालं ना, भाईने पूर्ण टॉप रॅक वगैरे फुल माउंट करून आला आज गाडीवर. आणि मी सांगतो या जागेवर जायचं रिझन हे होतं की सगळ्या गोष्टी असं जवळपास पाहायचं झालं तर सगळ्या गोष्टी बोर झाल्यात. म्हणजे मुंबईच्या जवळपास फिरण्यासारखं एवढं काही नाही. सो मी अशा गोष्टी शोधून काढतोय ना की जिथं वन डे ट्रिप पण होईल, ट्रॅक पण होईल, म्हणजे थोडीशी एक राईड पण होईल. तो आपल्या ब्लॉगमध्ये कसं असतं, राईडच नसते, आपण थोडीफार ट्रेकिंग पण करतो किंवा हिस्टॉरिकल गोष्टी व्हिजिट पण करतो. तो पाहायचं झालं तर माझा सिम्पल प्लॅन असतो, संडे यायच्या अगोदर ना जस्ट गुगल मॅप झूम आउट करायचा, त्यामध्ये ग्रीनरी कुठं दिसते ते बघायची, आणि ग्रीनरी बघितल्यानंतर ना त्याला क्लोज झूम करून तिथं बघायचं की फक्त लोकेशन्स काय आहेत. जसं की एखादं हिस्टॉरिकल मंदिर आहे किंवा काय आहे, गडकिल्ला आहे किंवा कुठला डॅम आहे, नदी आहे, या कुठला हिल स्टेशन पॉईंट, असं काय गोष्टी आहेत ते बघायच्या आणि तिथं व्हिजिट करायचं. सो मी असं एक्सप्लोअर करतो. बाकी तरी माझं असं काय ठरलेलं नसतं
जस्ट डेस्टिनेशनवर जायचं आणि तिथं गेल्यानंतर काय करायचं ते कधीच ठरलेलं नसतं. सो आमचा प्लॅन फक्त एवढंच असतं की सेफली डेस्टिनेशन पर्यंत पोहोचा, तिथं काय करायचं ते करा आणि त्यानंतर रिव्हर्स सेफली घरी. आणि छोट्या छोट्या राईड्स मारत राहतो आपण. हेच. अरे विषय काय माहिती का, इकडं ना भिवंडी साईडला गोडाऊन वगैरे जास्त आहेत, त्यामुळे ट्रक्स वगैरे फ्लो चालू राहतात रोडची, त्याच्यामुळे वाट लागले. हे मधला रोड वाटतं बहुतेक तिथला. मग ट्रकवाल्यांना कसं हायवे पेक्षा इथं शॉर्टकट पडत असेल काहीतरी. आणि पब्लिकनं बी काय केलं, ज्यांची ज्यांची शेतं होती ना त्यांनी गोडाऊन तयार करून देऊन टाकली कंपनीवाल्यांना. ही अशी गोडाऊन वगैरे. ठीक आहे, मायनर ऑफ रोडिंग आहे, जे खड्डे वगैरे तर आहेतच मला. पण बरं वाटतंय, गावाकडचं वातावरण बघून ना मस्त वाटतंय. बरं झालं लोणावळ्याला नाही गेलो. लोणावळ्याला गेलो असतो तर ग्रुप राईड झाली असती मला, पण ठीक आहे, त्यापेक्षा इकडचं जरा शांती वाटते मला, फील येतोय मस्त. फक्त हलका हलका पाऊस आला पाहिजे होता. एक मिनिट, अजिंक्य राहायला वाटतं मागेच, बघावं लागेल कुठं राहिले. येतोय की नाही, कुठं थांबला काय माहिती. स्लो जाऊ देऊ आपण मग, गाडी एकदम स्लो. मला विषय कळत नाहीये, हात सोडल्यानंतर ना गाडी ना माझी लेफ्ट साईडला वळते. आय थिंक हँडलचा काहीतरी इश्यू आहे, आय डोंट नो. हे जे क्लच केबल आहे ना जास्त टाईट आहे. जास्त टाईट नाही म्हणजे, पण ते शॉर्ट आहे केबल. आय डोंट नो, सुझुकी वाले म्हणतात की कंपनीचंच केबल आहे, पण कंपनीवाल्यांनी काय डोकं लावून असं केबल तयार केलं काय माहिती. त्याचा जो पॅच आहे ना, हे बघा एवढं कडक आहे ना, त्यामुळे ना त्याला फोल्ड पण करता येत नाही. एकतर केबल इकडून आलं पाहिजे होतं. आय डोंट नो सर्व्हिसवाल्यानं चुकीचं टाकलंय, कसं टाकलंय काय माहित नाही, पण त्यामुळेच गाडी एक साईडला वळते असं वाटतंय मला. आता सर्व्हिसला घेऊन गेलो ना नेक्स्ट मंथ मध्ये, म्हणजे 1-2 तारखेला, तेव्हा बघतो काय विषय आहे नेमका. आणि हा कुठं राहिला बघावं लागेल. आला आला आला, येतोय येतोय, मागून येतोय हळूहळू. हे 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 हे. देखा तुमको जब से, बस देखा तुमको यारा, तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा, यूं नजरे ना फेरो तुम, मेरे हो मेरे तुम, कह दो ना you are my Sonia. हा 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 हा. आता मस्त जाऊन कुठं तर रस्ता सापडला असं वाटतंय, कारण की एवढा सगळा ऑफ रोडिंग पॅच होता. आता चलून कुठं तरी बरं वाटाले देवा, मस्त. आता जवळ तसं तर 2 किलोमीटर राहिले, जाऊया पुढं. चांगला रस्ता म्हणलं की मधून लगेच खराब रस्ता आला. मोस्टली इकडे सगळे आता तुम्हाला तांदळाची शेती बघायला भेटत. मी बघतोय ना मागापासून, जास्त तर सगळी तांदूळाची शेती दिसते, कारण की इकडं पाणी पण नसतं. आता पाण्याची काय कमतरता नाही पावसाळ्यात, असं वडे वाहतात तर पाणी लगेच शेतकरी असं म्हणजे तिथून डायरेक्ट त्यांना पाणी घेता येतं वड्यामधून. इकडं पण तांदूळ, इकडं पण तांदूळ. मस्त आयुष्यपत. पुढं काय सगळं धुकं धुकं दिसतंय पुढे तर. हो पुढं बघा, पुढे एकदम पूर्ण धुकं धुकं आणि जंगल. तसं समोर पाहायला गेलं तर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार, पूर्ण पुढं ना असं डोंगर वगैरे आहेत आणि सगळं धुकं आहे. सो त्यामुळे डोंगर काय दिसत नाहीत, पण डोळ्यानं बघायचं झालं तर मला दिसतंय डोंगर, पण आय थिंक कॅमेऱ्यामध्ये फक्त तुम्हाला धुकं धुकंच दिसणार. का पूर्ण धुकंच आहे बे काय. हा बोर्ड आहे रे, कुठं तर आहे, पुढं असेल बघू थांब. नाहीतर विचारू कोणाला तरी, मध्ये असणार कुठं तरी. हा तिथं विचारू कोणाला तर, चल रिक्षावाल्याला विचारू.
त्याला विचार, तुंगारेश्वर मंदिर कुठं आहे म्हणा महादेवाचं. करंटली विचारलं मी इथं, तर महादेव मंदिर आय थिंक अजून खूप लांब आहे, 25 किलोमीटर्स आहे. ॲक्च्युली हे पूर्ण वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणजे कसं पूर्ण जंगल आहे, सो त्यामुळे ह्याला वाईल्ड लाईफ सेंच्युरी असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे घोषित केलेलं आहे. तर पाहायचं गेलं तर साईडला छोटे छोटे गाव आहेत आणि इकडं पूर्ण ह्या साईडला जंगल आहे. आणि महादेव मंदिर मला आय थिंक अजून इथून 25 किलोमीटर्स दाखवतं आहे. आणि अजून पुढे चालून काहीतरी कुठल्या तरी बाबाचं मठ आहे, सो त्या मठामध्ये जाऊन बघूया काय विषय. ओके, सो आय थिंक इथून लेफ्ट समोर कमान दिसते वरती. भाई काय रस्ता होता तो मागाचा, जे भिवंडी साईडचा रस्ता होता ना, खतरनाक, एकदम बेकार ऑफरोडिंग. भाई साहब लिटरली आता खतरनाक ऑफरोडिंग होणार असं वाटतंय मला. आणि रविवारची गर्दी पण खूप दिसाली लागणार आहेत, बेकार लागणार आहेत. तसे बघायला गेलं तर महाग होती पार्किंगला जागा, पण आमचा चूल आहे, आमची मस्ती. आता जाऊ बघू, ऑफरोडिंग तर ऑफरोडिंग होते ते होते, नंतरची नंतर बघता येईल. वाटते सकाळ सकाळी लवकर आलो असतो ना तर बरं झालं असतं. तसं बघायचं झालं तर गावातले रिक्षावाले जातात तिकडून, सो त्यांना तर रोजची सवय झाली. पण आपण फर्स्ट टाइम आलोय आणि इथला रस्ता तर तुम्हाला दिसतंयच किती बेकार आहे भाई. अजून 1.5 किलोमीटरचा रस्ता राहिलाय आणि हे बघा पूर्ण सॅडलिंग करत चाललंय. त्याच्या गाडीचा फायदा, मला माझ्या गाडीवर सॅडलिंग करता येणार नाही. लिटरली गाईज आत्ता पोहोचलोय आपण वरती ऑफरोडिंग करत करत. मंदिरात तर काय जाणार नाही, एवढी गर्दी होती ना, ती गर्दी पण तुम्हाला दाखवतो. आणि गाडीची अवस्था बघा जरा, हे गाडीची अवस्था अशी, गाडीची पण अवस्था भाई खतरनाक, म्हणजे अशी ऑफरोडिंग झाली आहे ना एक नंबर. लिटरली असं वाटतं आता जाऊन, तरी मी जॅकेट होतं ना, जॅकेटच्यावर रेनकोट घातला म्हणून तो चिखला तेवढा घाण झाला नाही. आणि गाडी तर अशी घाण झाली आहे ना, हे पण बघा. या अशा जागेवर एक्सपल्स वगैरे लागते ना तर बेकार लागणार आहेत. आता सँडी व्हिडिओ बघत असशील ना तर तुझी घेऊन ये 390. हां, तुला खूप मजा येईल. मजा येणार आहे खूप. आणि जे कोणी पण एक्सपल्सवाले बघत असतील ना, या तुम्हाला ऑफ रोडिंगची मजा घ्यायच्या ना, इकडे या. ॲडव्हेंचरवाल्या सगळ्यांनी फुल ॲडव्हेंचर आहे, फुल ॲडव्हेंचर. लडाखपेक्षा बेकार फिलिंग येईल तुम्हाला. फक्त विकेंडला नका येऊ. आज विकेंड असल्यामुळे जास्त गर्दी आहे ना, त्यामुळे. सो बघू आता, खाली गर्दी पण दाखवतो तुम्हाला मी. जरा गाडीला पार्किंग करू, इकडं 4 व्हीलर्स वगैरे लावलेत पार्किंगला, आणि आमची पण लावतो आता कुठेतरी पार्किंगला जागा बघावं लागेल. सो आता खाली जाऊन शूट घेऊ. सो लेट्स गो. तर मंडळी, एवढे सकाळ सकाळी लवकर उठून देवाचं दर्शन घ्यायला आलो तर होतं खरं, पण नव्हतं माहीत की श्रावण चालू झाला आहे. आपला नाही हो, नॉर्थ साईडचा. मग काय, एवढी प्रचंड गर्दी पडलेली ना की लांब 1 किलोमीटरपर्यंत रांग लागलेली. तेवढं बघून थोडा धक्काच बसला, पण मनात देवाचं दर्शन घ्यायची इच्छा तर खूप होती. म्हणून मग जिथून मंदिराचा कळस दिसत होतं तिथंच नम्रतेने हात जोडले आणि महादेवाचा आशीर्वाद घेतला. ते म्हणतात ना, कधी कधी आशीर्वाद मिळण्यासाठी मंदिराच्या आतील वाट गरजेची नसते, श्रद्धा आणि भाव ही खूप पुरेसा आहे. सो मग काय होतं, थोडासा मूड ऑफ झालेला, सो म्हणलं थोडंसं एन्जॉय करूया आता वॉटरफॉलकडे जाऊन. मग त्या दिशेने आम्ही निघालोच होतो. मग काय, त्या साईडला पण पाहिलं तर तिकडं पण प्रचंड गर्दी. आज रविवार असल्यामुळे एवढी पब्लिक आली होती ना, तिथं पण एन्जॉय जास्त काय करता आलं नाही. थोडेफार फोटो घेतले, शूट घेतले आणि निघालो आम्ही आपल्या वापस घर वापसीला.
सो गाईज आता निघतोय वापस. करंटली काय मंदिरात दर्शन तर नाही झालं, गर्दी खूप असल्यामुळे. सो आता वापस निघूया, काय तर नाश्ता वगैरे करू. आणि आता जाताना परत ते सेम पॅच आहे ऑफ रोडिंगचा, ते दाखवतो आता तुम्हाला पुढे. लागणार आहेत बेकार. सो हे बघा अजिंक्य, मी रेनकोटची तर काय वाट लागली, काय घाण उडवलं ट्रकवाल्याने बघा. आता निघूया, बघू नेक्स्ट अपडेट. तर नाश्ता करतानाच देऊ. लेट्स गो. लिटरली एवढी गर्दी आहे ना, मंदिरापासून कमीत कमी 1 किलोमीटर तरी लांब रांग लागलेली आहे. सध्या कसं श्रावण चालू आहे ना, त्यामुळे एवढी गर्दी पडली आहे. पण एवढी गर्दी देव सुद्धा थकून जाईल वाहीच. लिटरली खूप गर्दी आहे, बेकार एवढी गर्दी आहे ना, खूप कार. नंतर म्हणलं जाऊ दे, म्हणलं दर्शनाला जर मी इथं थांबलो तर रात्र होऊन जाईल, त्यापेक्षा बाहेरून पाया पडून आलो. आणि वरून विषय काय झाला, आज रविवार होता ना, तर गर्दी त्याची पडली आणि आम्हाला यायला लेट झालं होतं. सो मी फक्त 30 किलोमीटरचा डिस्टन्स पकडून असं घरून उशिरा निघालतो. सो मला नव्हतं माहीत की अजून पुढे 25 किलोमीटर्स असेल. त्या चक्करमध्ये एवढी गर्दी पडली. नाहीतर दर्शन बाय चान्स झालं असतं असं वाटतंय मला. पण जाऊ दे, काय आतून दर्शन घेतलं काय आणि बाहेरून दर्शन घेतलं काय, देवाला पण माहिती आहे, ज्याची त्याची कर्म. सँडी भाई, तू व्हिडिओ बघत असशील ना, एका दिवशी राईडला पोरांना घेऊन ये इकडं. फुल ऑफ रोडिंग आहे, राजमाचीपेक्षा पण बेकार ऑफ रोडिंग आहे इकडं. तर म्हणजे भले चिखलांची ऑफ रोडिंग नाही, पण दगड एवढे आहेत ना, त्यामुळे. कपड्यांचा तर पूर्ण अवतार झाला. हॉटेल काउंटर, इकडं खूप वेळेस आलोय मी, पण फाउंटेन हॉटेलवर कधी थांबलो नाही. सो आज बघूया थांबून. परत नाही जायचं वाई त्या रस्त्याला मला. एखाद्या वेळेस ते भिवंडीचा रस्ता परवडला. भाई ओके. सो गाईज आता निघूया वापस. करंटली आता नाश्ता वगैरे पण झाला आहे आणि पटकन निघू. दुपारच्या वाजता आहेत 12. आय नो की आज बऱ्यापैकी गोष्टी जे मनात होत्या ते शूट झाल्या पण नाही ना, मंदिरात दर्शन भेटलं ना, काय नाही. पण जर मला माहीत असतं पहिले की एवढी क्राऊड आहे, तर मी प्लॅन कॅन्सल केला असतं आणि सँडीसोबत गेलो असतो लोणावळ्याला. भले तिथं मला जाऊन बोर झालं असतं, पण मी गेलो असतो. सो आता निघूया वापस. लेट्स गो. ओके. सो गाईज वी आर हिअर. सो करंटली आता पोहोचलो आहे. अजिंक्यला पण सोडलं, तो भिवंडी बायपासवरून गेला. आणि करंटली आता गाडी वॉशिंगला टाकली आहे मागे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. राईड सेफ.